हॅलो व्ह्यूअर्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण मॅथ्सचे वेगवेगळे टॉपिक शिकत असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 5चा मॅथ्सचा राउंडिंग ऑफ हा टॉपिक बघणार आहोत। या टॉपिकमध्ये मुलांना खूप वेळेस कन्फ्युजन असतं। तेच कन्फ्युजन आजच्या या व्हिडिओमध्ये दूर होणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा लागेल। या व्हिडिओमध्ये मी दिलेला नंबर नियरेस्ट बाय 10 ने कसा राउंड ऑफ करायचा आणि नियरेस्ट बाय 100 ने कसा राउंड ऑफ करायचा ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला जर खरंच माझं काम आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच मॅथ्सच्या वेगवेगळ्या टॉपिकसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। वळूयात आजच्या टॉपिककडे। आजचा आपला टॉपिक आहे राउंडिंग ऑफ लार्ज नंबर्स। या टॉपिकमध्ये आपण दिलेला नंबर नियरेस्ट बाय 10 ने कसा राउंड ऑफ करायचा आणि नियरेस्ट बाय 100 ने कसा राउंड ऑफ करायचा ते शिकणार आहोत। आता आपण इथे एक एक्झाम्पल बघूयात। इथे माझ्याकडे एक नंबर आहे 2565 2565। या नंबरला मला नियरेस्ट बाय 10 ने राउंड ऑफ करायचा आहे। मग या नंबरचे दोन असे नंबर आहेत ज्यांच्या शेवटी 0 येतो, ते म्हणजे 2560 आणि 2570। आता हेच दोन नंबर का आहे, कारण की 2565 हा या दोघां नंबरच्या मधला नंबर आहे। मग आता आपल्याला राउंड ऑफ करताना या दोघं नंबरपैकी एक नंबर चूज करावा लागणार आहे। मग आपण कोणता नंबर चूज करायचा, तर त्यासाठी इथे एक रूल आहे। जेव्हा एखादा नंबर तुम्हाला नियरेस्ट बाय 10 ने राउंड ऑफ करायचा असतो, तेव्हा तुम्हाला त्या नंबरचा शेवटचा डिजिट बघायचा असतो, शेवटचा अंक नीट बघायचा असतो। तो अंक, तो डिजिट जर 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर तुम्ही मोठी संख्या, मोठा नंबर राउंड ऑफ कन्सिडर करायचा असतो, आणि जर तो नंबर 5पेक्षा लहान असेल तर तुम्ही लहान नंबर कन्सिडर करायचा असतो। इथे शेवटचा नंबर आहे 5, त्यामुळे आपण राउंड ऑफ करताना मोठा नंबर घेणार आहोत, म्हणजे आपला आन्सर येणार आहे 2570। आता आपल्याला हाच नंबर नियरेस्ट बाय 100 ने राउंड ऑफ करायचा आहे। नियरेस्ट बाय 100 ने राउंड ऑफ करणे म्हणजे काय, शेवटच्या दोन डिजिटच्या जागी, शेवटच्या दोन संख्यांच्या जागी 0 आणायचे। आपल्याकडे नंबर आहे 2565। मग सर्वात सुरुवातीला या नंबरचे असे दोन नंबर शोधायचे ज्यांच्या शेवटी 2 0 असतील। मग ते दोन नंबर आहेत 2500 आणि 2600, कारण 2565 हा यांच्या मधला नंबर आहे। मग आता आपल्याला इथे एक नंबर चूज करावा लागणार आहे राउंड ऑफ साठी। मग तो कोणता नंबर चूज करायचा, 2500 की 2600? तर त्यासाठी इथे एक रूल आहे। जेव्हा तुम्हाला नियरेस्ट बाय 100 ने एखादा नंबर राउंड ऑफ करायला सांगितलेला असतो, तेव्हा काय करायचं असतं, दिलेल्या नंबरच्या टेन्सच्या प्लेसला जो नंबर आहे तो तुम्हाला चेक करायचा असतो। जर तो 5 किंवा 5 पेक्षा ग्रेटर असेल तर तुम्ही मोठा नंबर ॲज अ राउंड ऑफ कन्सिडर करायचा, आणि जर तो नंबर 5 पेक्षा छोटा असेल तर तुम्ही छोटा नंबर राउंड ऑफ नंबर म्हणून कन्सिडर करायचा। इथे टेन्सच्या प्लेसला नंबर आहे 6, जो की 5 पेक्षा ग्रेटर आहे। मग रूलनुसार जर नंबर 5 पेक्षा ग्रेटर असेल तर तुम्हाला मोठा नंबर ॲज अ राउंड ऑफ नंबर कन्सिडर करावा लागतो। तर इथे मोठा नंबर आहे 2600, आणि हेच आपलं याचं आन्सर आहे। आता आपण आणखी एक एक्झाम्पल बघूयात। पुढचा नंबर आहे 4567। हा नंबर आधी आपण नियरेस्ट बाय 10 ने राउंड ऑफ करणार आहोत आणि त्यानंतर नियरेस्ट बाय 100 ने राउंड ऑफ करणार आहोत। मग सुरुवातीला नियरेस्ट बाय 10 ने राउंड ऑफ करताना सर्वात सुरुवातीला या नंबरचे दोन असे नंबर शोधायचे ज्यांच्या शेवटी 0 असणारे, आणि ते दोन नंबर आहेत 4560 आणि 4570। आता यांच्यापैकी कोणता नंबर आपण राउंड ऑफ नंबर कन्सिडर करायचा, तर त्याच्यासाठी आपला रूल पुन्हा आठवायचा आहे। नंबर मधला शेवटचा डिजिट आपल्याला चेक करायचा आहे। इथे शेवटचा डिजिट आहे 7, जो की 5 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणजे आपल्याला या दोघं नंबरपैकी मोठा नंबर राउंड ऑफ नंबर म्हणून कन्सिडर करावा लागणार आहे, आणि आपला मोठा नंबर आहे 4570। आता आपल्याला हाच नंबर नियरेस्ट बाय 100 ने राउंड ऑफ करायचा आहे। पुन्हा त्याचे असे दोन नंबर शोधावे लागणारे ज्यांचे शेवटचे दोन डिजिट 0 आहेत, आणि ते दोन नंबर आहेत 4600 and 4500।
आता या दोघांपैकी आपण राऊंड ऑफ नंबर कोणता कन्सिडर करायचा, तर त्यासाठी आपल्याला टेन्सच्या प्लेसचा नंबर चेक करावा लागणार आहे. आणि इथे टेन्सच्या प्लेसला आहे 6, जो की 5 पेक्षा ग्रेटर आहे. म्हणून आपल्याला मोठा नंबर ॲज अ राऊंड ऑफ नंबर कन्सिडर करावा लागणार आहे. म्हणजे आपल्या इथे आन्सर येईल 4600. अशा प्रकारे आज आपण राऊंडिंग ऑफ टू द नियरेस्ट टेन्स अँड नियरेस्ट 100 हे 2 टॉपिक पाहिले. होप सो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे हे दोघंही टॉपिक क्लिअर झाले असतील, कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि मॅथ्सच्या अशाच वेगवेगळ्या टॉपिकसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक नव्या मॅथ्सच्या टॉपिकसोबत. तोपर्यंत थँक्यू आणि बाय बाय.